नमस्कार मंडळी, मी मृणाली आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्लॉगमध्ये. तर मंडळी, आज आपण आलो आहोत इकडे नालासोपारा वेस्टला वाघोली येथे श्री स्वामी समर्थांच्या मठात आणि इथेच बाजूला इच्छापूर्ती गणेश मंदिरही आहे. तर आज आम्ही मीराला घेऊन आलो आहे आणि मस्त आज फिरायचा प्लॅन आहे. चला तर मग आता आपण सर्वात आधी जाऊयात गणपती मंदिरात. जी मीरा कशी टकमक बघते बघा. आणि हे जे गणपती मंदिर आहे त्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे ते अंडरग्राऊंड आहे, म्हणजे असं भूमिगत गणपती मंदिर आहे. इच्छापूर्ती गणेश मंदिर आहे हे. आम्ही पहिल्यांदाच इथे येत आहोत, खूप ऐकलं या मंदिराबद्दल. चला तर मग आज प्रत्यक्षात बघूयात. मंडळी, तुम्ही पाहिलं असेल, आपण गणपती मंदिरही पाहिलं आहे. मस्त असं भूमिगत मंदिर आहे ते. आणि त्यानंतर आपण ह्या मठातही जाऊन आलो आहे. स्वामींची खूप छान अशी मूर्ती तिथे आहे आणि खूप असं प्रसन्न वातावरण आहे. सकाळी सकाळी एवढं भारी वाटतं आहे, खरंच खूप छान वाटतं आहे. आणि आता दर्शन घेऊन झालं, आता आम्ही आजूबाजूचा परिसर जरा बघतो. इकडे झोपाळे वगैरे आहेत, बसायला वगैरे छान असं सजावट केलेली आहे. बैलगाड्यांसारखं छान असं एक इथे बसण्यासाठी केलेलं आहे. चला तर मग हळूहळू बघूयात काय काय आहे. मठाच्या बाजूलाच ही एक अशी इमारत बांधलेली आहे. तर आता आपण बघूयात आतमध्ये काय आहे ते. इथे बाहेर तर दिलेलं आहे 51 शक्तिधाम परिक्रमा असं दिलेलं आहे. आतमध्ये येऊन बघूयात काय काय सजावट केली आहे. हे सगळे धाम जे आहेत त्या सगळ्यांचे फोटोज आणि प्रत्येकासमोर एक एक गुढी अशी उभारलेली आहे.
तर आपण आता 51 शक्तिधाम परिक्रमा पूर्ण केलेली आहे इथे. तुम्ही बघू शकता इथे सगळ्या ज्या देवी आहेत आपली चार धाम आहेत, त्यानंतर जी शक्तिपीठं आहेत ती सगळी आपल्याला इथे बघायला मिळालेली आहेत एकाच ठिकाणी. आणि आता आम्ही ह्या मंडपाच्या शेवटच्या पॉईंटला आम्ही येऊन इथे थांबलेलो आहे. तर इथे तुम्ही बघू शकता खूप अशी उंच अशी गुढी उभारलेली आहे आणि इथे प्रत्येक गुढीच्या इथे जी आपली वसई विरारमधली जी अशी प्रसिद्ध मंदिरं आहेत, काही स्थानिक मंदिरं वगैरे आहेत, त्या सगळ्यांची नावं इथे दिलेली आहेत. जसं की आत्ताच नवीन बांधलं गेलेलं श्री द्वारकाधीश मंदिर विरार, त्यानंतर आपली वज्रेश्वरी माता, त्यानंतर संत बाळूमामा मंदिर वाघोली, स्वामी समर्थ मठ वाघोली, त्यानंतर इच्छापूर्ती अंडरग्राऊंड मंदिर आहे, भूमिगत मामावंती देवी मंदिर आहे, गजानन महाराज शेगाव, भूमिगत पद्मावती मंदिर नाळा, त्यानंतर अष्टविनायक, अशी बरीच मंदिरं आहेत आपल्या वसई विरारमध्ये. मंडळी, तुम्हाला कधी वसई विरारमध्ये यायचा योग आला तर तुम्ही ह्या सगळ्या ठिकाणांना भेट द्या. सगळ्या ठिकाणी मंदिरांमध्ये जाऊन तुम्ही दर्शन घेऊ शकता. आणि ही मंदिरं आहेत ती सगळी गावात आहेत आणि इकडे आल्यावर जे इतकं प्रसन्न वातावरण तुम्हाला बघायला मिळेल, अनुभवायला मिळेल. त्यामुळे नक्कीच तुम्ही वसई विरारमध्ये ह्या सगळ्या ठिकाणांना भेट द्या. तर अशा प्रकारे आमची 51 शक्तिधाम परिक्रमा पूर्ण झालेली आहे. तुम्ही कधी येत आहे परिक्रमा पूर्ण करायला? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. धन्यवाद.